महागाई भरपूर वाढलेली आहे। तर विमानसेवा शेतकऱ्याचे लय समस्या आहेत। त्या सत्ता नाही म्हणून मी काही करू शकत नाही, ही सबब आता सोलापूरकर ऐकणार नाहीत। पेन्शन ही लागूच झाली पाहिजे। मानधन खूप कमी आहे। वकिलांवरचे हमले वाढत चाललेले आहेत। नोकरी व्यवसायाची नितांत आवश्यकता आहे। आता सध्याची एवढी कठीण परिस्थिती आहे की मुलं वगैरे शिक्षणाला म्हणल्यानंतर त्यांचं डोनेशन भरपूर आहे, आम्हाला ते हे होत नाहीये, म्हणजे आम्हाला ती परवडत नाही आमच्या हिशोबाने। तर अंगणवाडी सेविकांची व्यथा कशात की अंगणवाडीचे बायका जे रोजचे जे कामं असतात कामं भरपूर आहेत, पण त्या कामाच्या ह्याच्याने मानधन खूप कमी आहे। मग तेवढ्या मानधनामध्ये बायकांचं जीवन भागत नाही आहे, म्हणजे जेवणा आवश्यक जे गरजा असतात त्या गरजा भागत नाही त्यांच्या, आणि वेळेवर मानधनसुद्धा होत नाही। मानधन वेळेवर नसेल तर वेळेवर घेणंसुद्धा काही गरजा भागवणंसुद्धा मुश्किल आहे। त्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, घरच्यांचा प्रश्न आहे, आजारपण आहे, वेळेवर मानधन मिळत नाही आहे, आणि महागाई इतकी वाढली की महागाईच्या प्रमाणानुसार बघितलं तर काहीही भागत नाही। 10,000 मानधनमध्ये काहीच होणार नाही। प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत, तर त्या काहीतरी आमच्यासाठी करतील अशी अपेक्षा आमची आहे। शेतकऱ्यांची काय काय अडचणी आहेत, काय काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याचे लय समस्या आहेत। त्या कांदा शेतकऱ्याचा आला की निर्यात बंदी होती, त्यामुळं कांद्याचं मार्केट 4,000 500 येतं। सोयाबीन काढायला आलं की सोयाबीन आयात होतं। यावर्षी सोयाबीन तेल आयात केलं, सोयाबीनचं दर पडलं, 4,000च्या वर सोयाबीनचं दरच नाहीत, कांदा अजून 1,000च्या वर जात नाही। पुन्हा असं शेतकऱ्याला अजून अशा सगळ्याची समस्या येते की खताचे दर वेळोवेळ वाढतात, पण इकडं कसं आहे रोग किडी काय कमी होत नाही। त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये जमिनीत घालवलं की ज्यावेळी मार्केटमधले पट्टे हातात किती येते त्यावेळी ही म्हणते ते शासन म्हणते 1.5 पट 2 पट कुठलं काय होत नाही। 50 येते तर लाख हातात येते तर विकल्याशिवाय मालाचं शेतकऱ्याला काय कळत नाही। आता नवीन खासदार त्यामुळे त्यांनी काय करावं लागते, जे शेतकऱ्याचं उत्पन्न आलंय त्यावेळी ते आयात करणं ही जी ह्या गोष्टीवर शेतकऱ्याचं थोडं आता 7वं वेतन आणि 8वं वेतन 10-10 20-20 हजारांना पगार वाढते, आणि शेतकऱ्याचं कुठं टोमॅटो ज्यावेळी 100चं टोमॅटोचं मार्केट असतंय त्यावेळी 100 लोकातलं 80 लोकांचं टमाटर गेलेलं असतं। त्यावेळी 20 लोकांचं जे टमाटे येतंय त्यावेळी त्या पट्टीने त्यांनी खर्च केलेला असतोय, आणि त्यांना 100चं मार्केट झालं नाही असं झालं म्हणलं की लगेच बजेट शहरातलं कोलमाडलं म्हणते ते। तुम्ही काय कांदाच खाताय का? म्हणजे असं एक अशा समस्या आहेत त्या की लोकांनी असं ओरडलं पाहिजे, आणि ह्याच्यासाठी खासदार साहेबांना बी निर्यात आयात बंदी ह्याच्यावर प्रश्न शेतकऱ्याचं उचललं पाहिजे। आणि शेतकऱ्याचं आता ज्यावेळी आता कांद्याचं 80% आता टमाट्याचं नुकसान आहे, पण ती नुकसान भरपाई शासनाची मिळत नाही, आणि 20% कोणाचं तर उत्पन्न येतं त्याला पैसे मिळायला लागले की शासन म्हणतं निर्यात बंदी, आयात करा। शासन आयात करा म्हणून कोण ओरडत नाही ती, पण इकडं गॅस वाढतंय, इकडं शेतकऱ्याचं खताचं दर वाढा लागलं, किंवा औषधाच्या किमती 10-10 20-20 टक्क्यानं वाढते त्या, ह्याच्यावर ती कोण ओरडतच नाही ती। तुम्ही इथं 5% लगेच 10% हे कुठं 25% आणि 28% GST वाढती, ह्याच्यावर बी त्यांनी थोडं बंधन आणलं पाहिजे। खरं तर गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी BJPचे खासदार होते, परंतु सर्व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा या त्यांच्याकडून पूर्ण होताना दिसल्या नाहीत। परंतु नवनियुक्त खासदार आदरणीय प्रणिताई शिंदे यांनी खरं तर 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत आलेत, सर्वच विभागातील कर्मचारी असतील, जवळपास महाराष्ट्राच्या सगळ्या विभागात मिळून 30 ते 40 विभाग आहेत, ह्याच्यामध्ये 17 ते 18 लाख कर्मचारी काम करतात। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पेन्शन ही लागूच झाली पाहिजे, त्याच्यासाठी आदरणीय प्रणिताई शिंदे यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यमान सरकार जे आहे ते कर्मचाऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट पाडून वस्ती शाळा शिक्षक वेगळे, 2005 नंतर लागलेले वेगळे, त्याच्या अगोदरचे वेगळे, असे गटातटामध्ये शिक्षकांची किंवा इतर कर्मचाऱ्यांची विभागणी करून पेन्शन देण्यासाठी टाळाटाळ करत आहे। इतरही प्रश्न आहेत, इतरही अडचणी आहेत, परंतु प्राधान्यक्रमाने जुनी पेन्शन हा मुद्दा ऐरणीवर घेऊन ताईंनी तो सोडवा हीच माफक अपेक्षा आहे। सोलापूरचे जे 4 ते 5 वर्षांपासून प्राणी संग्रहालय बंद आहे
ते या नूतन खासदारांनी चालू करावं असं आम्हाला पर्यावरणप्रेमींना वाटत आहे. कारण गेल्या 5 वर्षांपासून हे बंद असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना जनावरं जे आहेत किंवा प्राणी जे आहेत ते केवळ मोबाईलवरती पाहावयास मिळत आहे. आणि हे जर पर्यटन क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सोलापूरला वैभव जे लाभलेलं आहे, पर्यटन क्षेत्र आहे आणि इतर तीर्थक्षेत्र आहेत, त्यामुळे लोक सोलापूरला भरपूर येत असतात. आणि त्यासाठी जर हा प्राणी संग्रहालय सोलापूरचा जो महात्मा गांधी प्राणी संग्रहालय ज्याची मान्यता काढून घेण्यात आलेली आहे ते जर या खासदारांच्या माध्यमातून सुरू झालं तर नक्कीच सोलापूरच्या वैभवात भर पडणार आहे. सोलापूरच्या तरुणांना सध्या नोकरी व्यवसायाची नितांत आवश्यकता आहे. IT पार्कचं स्वप्न गेल्या अनेक वर्षापासून उराशी बाळगून आमचे सोलापूरचे तरुण बेरोजगारीची वणवण करत आहेत आणि शेवटी वैतागून हे पुणे किंवा बेंगलोर किंवा मुंबईची ते वाट धरत आहेत. सोलापूरच्या खासदारांकडनं एवढीच अपेक्षा आहे की सोलापूरमध्ये मोठं 2,500 एकरचं SEZ प्रकल्प केंद्रीय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री जे वैष्णवी आहेत त्यांच्याकडे बैठक लावून ते मंजूर करण्यात यावी. सबसिडाईज रेटमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीज कनेक्टिव्हिटी, पाणी पुरवठा या सगळ्या गोष्टी आमच्या तरुणांना द्याव्या. तसंच GSTमध्ये भरघोस अशी सवलत ह्या तरुणांना दिली तर सोलापूरची जे काही आत्ताची बेरोजगारी आणि IT पार्कचं जे स्वप्न आमचे सोलापूरचे तरुण उराशी बाळगून आहेत ते स्वप्न पूर्ण होईल. आणि तसेच सोलापूरकरांच्या जे काही मूलभूत समस्या आहेत जसं की उड्डाणपूल असेल, पाणी प्रश्न असेल, बेसिक नेसेसिटी असेल, ह्याच्यासाठी खासदार महोदयांनी 5 वर्षामध्ये जे काय केंद्राचे 48 मंत्रालय आहेत, 256 विभाग आहेत आणि 1256 जे काय प्रकल्प आहेत जास्तीत जास्त सोलापूरकरांसाठी खेचून आणण्याचा त्यांनी आतोनात प्रयत्न करावा. आम्ही सोलापूरकर त्यांच्या पाठीशी आहोत. अजून एक लोकांना एक गैरसमज असतो की स्थानिक जे केंद्रामध्ये ज्याची सत्ता आहे त्याचीच प्रश्न मार्गी लावले जातात. तर हा भ्रम मी खोडू इच्छितो. ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला केंद्रामध्ये मनमोहन सिंगांची सरकार होती, तरी देखील नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास साधलाच. तर हे डोक्यातनं काढून टाका की विरोधी पक्षाचा जर खासदार असेल तर तसे काही निधी अडवण्यात येतील किंवा काम करणार नाही, हे पूर्णपणे खोटं आहे. धन्यवाद. त्यांना एकच मागणं आहे की महागाई भरपूर वाढलेली आहे, आमचे उदरनिर्वाह खूप अवघड झालेला आहे. कसं परित्यक्त्या, निराधार, विधवा जी बायका आहेत ना, सर्वसामान्य बायका रोज मजुरी 10 रुपये होते तर खर्च 20 रुपये, इतकी महागाई वाढलेली आहे. मग ते आम्ही कुठून गोळा करायचं? त्याच्यामुळं सिलेंडर घ्यावं म्हणलं तर 1000 रुपये आहे आणि घरात कुठलं काय तुरीची डाळ जरी आणावं म्हणलं पाव किलो तर 50च्या आत भेटत नाही आहे. मग खूप अवघड झालेलं आहे. मग आमची त्यांच्याकडनं एकच मागणी आहे की ही महागाई सर्वात प्रथम त्यांनी कमी करावी. सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे ह्या स्वतः एक वकील आहेत. त्यामुळे मागील अनेक महिन्यापासून वर्षापासून आपण वकिलांची मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी लागू झाला पाहिजे. सगळ्यांना, डॉक्टरांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, प्रत्येकांना संरक्षण आहे, परंतु वकील जे सर्वसामान्यांसाठी झटत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी वकिलांच्या सुरक्षेकरिता असलेला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी सर्वात अगोदर करावं. तसंच आपण पाहतो की नवनिर्वाचित वकील जे कायद्यामध्ये विधीची पदवी घेऊन प्रॅक्टिससाठी येतात त्यांना कुठल्याही प्रकारची स्टायफंडची तरतूद शासनाच्या मार्फत नाही आहे. त्यामुळे वकिलांना, सर्व वकिलांना जे नवीन पदार्पण करतात वकील व्यवसायामध्ये त्यांना दर महिना जी आहे किमान 10,000 प्रमाणे स्टायफंड शासनाने द्यावं, याकरितासुद्धा त्यांनी प्रयत्न करावे. तसेच सोलापूर शहरासाठी विशेषतः या ठिकाणी खंडपीठाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे, तर त्याबद्दल देखील नवनिर्वाचित खासदार यांनी प्रयत्न करावेत आणि सोलापूर शहरामध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन कसं होईल हे पाहावं. आणि महत्त्वाचं असेल तर विमानसेवा, तर त्या पद्धतीनं देखील त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून विमानसेवा या ठिकाणी सुरू करावी अशी माझी विनंती आहे. आता त्यांच्याकडं देशपातळीवरचं नेतृत्व आलेलं आहे, पदाबरोबर त्यांच्याकडे जबाबदारी पण आलेली आहे, ती मोठी आहे. आता आपल्याला सबबी सांगता येणार नाहीत कारण आपण मतासाठी भिंगरी लागल्यासारख्या लोकांमध्ये फिरलात. आपण लोकांचे प्रश्न आपण जाणून घेतला असाल. कदाचित वेळेअभावी जर का आपल्याला आणखी प्रश्न तेवढे समजले नसतील तर निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आपण शहरातल्या जागरूक नागरिकांच्या भेटी घ्या, नेमके प्रश्न समजून घ्या, प्रश्नाचा प्राधान्यक्रम ठरवा. आणि सत्ता नाही म्हणून मी काही करू शकत नाही ही सबब आता सोलापूरकर ऐकणार नाहीत. आपण संसदेत आहात, आपल्याला संसदीय आयुधाचा कसा वापर करायचा, आपल्या घरामध्ये गृहमंत्री आहेत देशाचे, ज्यांना फार मोठा अनुभव आहे संसदीय
लोकशाहीचा, त्यांचा आपण निश्चित आपल्याला उपयोग होईल. पण सोलापूरकरांचे जे मायग्रेशन आहे ते स्थलांतर पुढच्या 5 वर्षामध्ये थांबलेलं दिसलं पाहिजे, नाहीतर पुन्हा खासदारकीला बदल हा अटळ आहे, एवढं आपण जाणून घ्या. सोलापूरकरांनी आपल्याला निवडून देताना अत्यंत डोळसपणे आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आपल्याला पेलावी लागेल. सोलापूरकरांचे पहिला प्रश्न असेल तो पिण्याच्या पाण्याचा, आरोग्याचा. सोलापूरमध्ये जे शिक्षित मुलं बाहेरून पडतात त्या बाहेर जाणाऱ्या मुलांना सोलापूर शहरामध्ये नोकऱ्या मिळवून देणं हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. जर का शिकलेली मुलं गावात राहिली, त्यांना जर का स्किलचं काम मिळालं तर अनस्किल्ड लोकांना 5 लोकांना काम मिळतं हा अभ्यास सांगतो. त्यामुळे तर ही आपल्यावरती जबाबदारी आहे. सोलापूरचा औद्योगिक जो विकास थांबला किंवा कमी झाला तो प्रगतीनं व्हायला पाहिजे. सोलापूर हे टेक्स्टाईलचं शहर आहे, त्यातही सोलापूरकर मागे, त्यांच्याही समस्या खूप वेगळ्या आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये नवीन प्रश्न आहेत, त्या सगळ्यांच्या भेटीगाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, श्रीमंतांना पुढाऱ्यांची दारं कशीही त्यांना उघडी असतात, परंतु सर्वसामान्य नागरिकांना इझी ॲक्सेस मिळेल अशा पद्धतीची यंत्रणा उभी करा. आपल्याकडं जे अर्ज येतील, ज्यांच्या तक्रारी येतील, त्या तक्रारीवरती आपण काय केलं हे त्यांना आपण घरबसल्या त्यांना मेसेज मिळेल अशा पद्धतीची यंत्रणा राबवली तर आपल्या ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या नागरिकांसाठी होईल आणि एक चांगलं सोलापूरकरांसाठी चांगलं स्वप्न पूर्ण झाल्याचं त्यांना समाधान किंवा पाहावयास मिळेल. त्या दृष्टीनं आपल्याकडून आमच्या काही खूप महत्त्वाचे अपेक्षा आहे ते आपण पूर्ण करायला असं मला वाटतं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे रिक्त जागा भरल्या पाहिजे आणि दुसरं म्हणजे पेन्शन पूर्वीसारखं मिळायला पाहिजे. पेन्शन ही आधारपणाची काठी आहे आणि त्याचा फार मोठा फायदा आपल्याला झालेला आहे, आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. कॉर्पोरेशन, सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून जे आम्हाला दर 3 वर्षाला किंवा दर वर्षाला रजिस्ट्रेशन करायला लागतं त्याची फी सोलापूर कॉर्पोरेशनची प्रचंड भरमसाठ आहे आणि त्याबद्दल काहीतरी करावं असं आम्ही आधी देखील सर्व आमदार खासदारांना निवेदन दिलेलं आहे. नवीन खासदारांना देखील आम्ही निवेदन देऊ, परंतु त्यांनी जातीने लक्ष घालावं अशी आम्हाला त्यांना विनंती करावी वाटते. तसेच बायोमेडिकल वेस्टचा हा खूप मोठा प्रॉब्लेम सोलापूर गावामध्ये उपलब्ध होत आहे, कारण त्यांची देखील फी खूप जाचक आहे असं IMA आणि हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनला वाटतं आणि आम्ही तसं निवेदन देखील मॅडमना दिलेलं आहे. तसंच हा झाला आमच्या स्वार्थाचा भाग, परंतु तसंच सोलापूर गाव हे टुरिझम म्हणजे मेडिकल टुरिझम व्हावं ही खूप जुनी मागणी आहे आणि आम्हाला डॉक्टर लोकांना सोलापुरात नशिबाने खूप चांगले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत आणि तशी जर आपण कम्पेअर केलं हैदराबाद, मुंबई, पुणे, बँगलोर या शहरांशी तर सोलापुरातील ज्या लेवलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या लेवलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जर तुम्ही दुसरीकडे गेला तर सोलापूरची फी खूपच वाजवी आहे आणि या वाजवी फीमध्ये खूप चांगली ट्रीटमेंट मिळते. मेडिकल ट्रीटमेंट असो, सर्जरीज असो, कॅन्सरवरती ट्रीटमेंट असो, अगदी न्यूरो सर्जरीज असो, कार्डियक सर्जरी असो, या सगळ्या विविध भागांमध्ये ट्रीटमेंट देताना सोलापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे चांगले उपचार, अगदी जागतिक दर्जाचे उपचार हे वाजवी दरात मिळतात आणि त्याचा फायदा आपल्या गावाने घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. म्हणजे टुरिझम जर वाढलं, बाहेरची लोक जर जास्तीत जास्त ट्रीटमेंट घ्यायला आले तर एक प्रकारचं टुरिझम वाढतं, एक प्रकारे सगळ्यांनाच त्याचा म्हणजे पैशांचा टर्नओव्हर वाढतो आणि गावाला देखील त्याचा फायदा होतो असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट सोलापूरने करणं आवश्यक आहे, जसं की एअरपोर्ट असेल, रस्ते असतील, पाण्याची उपलब्धता असेल, या सगळ्यांकडे नवीन खासदारांनी लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं. पूर्ण देशभरामध्ये वकिलांवरचे हमले वाढत चाललेले आहेत, त्यामुळं केंद्रीय स्तरावर संसदेने लवकरात लवकर कडक असा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा पास करणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्ण देशामध्ये ज्युनियर वकिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच राज्यामध्ये वकिलांना, ज्युनियर वकिलांना स्टायफंड द्यावं अशी तरतूद केलेली आहे. पूर्ण देशभरामध्ये ज्युनियर वकिलांसाठी पहिल्या 5 वर्षाकरिता स्टायफंड मिळावं ह्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावा असं माझं मत आहे. त्याचबरोबर सरकारी नोकरांना सोशल सिक्युरिटी आहे, परंतु वकिलांना सोशल सिक्युरिटी नाही आहे. एखादा वकिलाचं आकस्मिक निधन झालं तर पूर्ण त्यांच्या कुटुंबियांना बऱ्याचशा अडचणींना सामना करावा लागतो. तर वकिलांना देखील सामाजिक सुरक्षा, त्याचबरोबर इन्शुरन्स स्कीम हे मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आमचे सोलापूरचे वकील मुंबई हायकोर्ट बेंचसाठी बऱ्याच वेळेस कामास जातात.
त्यामुळे रेल्वेची तिकीट त्यांना बऱ्याच वेळेस मिळत नाही. त्यामुळे वकिलांना देखील रेल्वेच्या तिकिटामध्ये कोटा मिळणं गरजेचं आहे. सोलापूरपासून मुंबईला जाण्यासाठी विमानाची व्यवस्था नाही आहे. सोलापूरकरांची आमची मागणी आहे, लवकरात लवकर विमानतळ चालू होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की सोलापूर जिल्हा न्यायालयात नवीन 11 मजली इमारत त्याचं कामकाज आता सध्या चालू आहे. तर त्या कामकाज लवकरात लवकर काम पूर्ण करून आम्हाला ते इमारत उपलब्ध करून द्यावी, असं पाठपुरावा करावा, असं मी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.